हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत तुमचा बायोटेक्नॉलॉजी चॅप्टरचा नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द मेथडॉलॉजी ऑफ RDNA टेक्नॉलॉजी. म्हणजेच काय, कुठल्या कुठल्या मेथड्स वापरल्या जातात किंवा व्हॉट आर द स्टेप्स इन्क्लूड इन टू द RDNA टेक्नॉलॉजी. आजपर्यंत आपण काय काय बघितलंय, तुमचा इंट्रोडक्टरी पार्ट, देन व्हॉट इज मीन बाय PCR म्हणजेच तुमचे टूल्स. बरोबर, फर्स्ट टूल आहे तुमचा PCR, सेकंड आहे तुमचे बायोलॉजिकल टूल्स. बायोलॉजिकल टूल्समध्ये बघितलं होतं आपण रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स, देन क्लोनिंग व्हेक्टर, त्यालाच म्हणलं आपण व्हेइकल, DNA, आणि थर्ड वन होतं तुमचं कॉम्पिटंट होस्ट सेल. म्हणजेच काय, ह्या सगळ्या प्रोसेस आता एक्झॅक्टली कशा वापरल्या जातात, म्हणजेच काय टेक्नॉलॉजी कशी कॅरीड आउट केली जाते बाय स्टेप, हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूयात. त्याच्यामध्ये आता फर्स्ट स्टेप आहे तुमची आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम द डोनर सेल. पहिले समजून घेऊयात आणि मग मी एक्सप्लेन करते, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या RDNA टेक्नॉलॉजीचं मेन एम काय आहे, यू वॉन्ट युअर डिझायर्ड प्रोडक्ट. बरोबर, तुम्हाला तुमचा एक डिझायर्ड प्रोडक्ट पाहिजे आहे. मग तुमचा तो डिझायर्ड प्रोडक्ट पाहिजे आहे, तर तुम्ही तो डिझायर्ड प्रोडक्ट काय करणार, एका सेलकडनं घेणार. म्हणजेच तुम्ही जसं एखाद्याला ब्लड देता, बरोबर, म्हणजेच काय करता, तुम्ही ब्लड डोनेट करता किंवा त्याला तुमच्या प्लाझ्मा सेल्स पाहिजेत. सध्या कोरोना सगळीकडे खूप जास्त पसरतोय, सगळेजण सांगतात की जो पेशंट बरा झालेला आहे त्यांचं तुम्ही ब्लड द्या किंवा त्यांच्या तुम्ही प्लाझ्मा सेल्स डोनेट करा. म्हणजेच काय, तुम्ही एक तुमचं स्पेसिफिक काय करताय, जीन किंवा एखादी सेल काय करायला लागले, तुम्ही डोनेट करताय. सेम तुमच्या RDNA टेक्नॉलॉजीमध्ये पण तसंच करताय. तुम्ही काय करताय, एक तुमचा स्पेसिफिक किंवा एक डिझायर्ड जीन तुम्हाला काय करायचं आहे, डोनेट करायचं आहे. मग तो जीन कुणामध्ये आहे, तर तुमच्या DNA मध्ये आहे, कारण तुमचा DNA खूप लॉंग बेस पेअरचा आहे. बरोबर, पण त्याच्यामधलं तुम्हाला एक फक्त स्पेसिफिक जीन पाहिजे. तो कुठून भेटायला लागला, तुम्हाला डोनर सेलपासून भेटायला लागला. ही झाली तुमची फर्स्ट स्टेप ऑफ युअर RDNA मेथडॉलॉजी. आता सेकंड स्टेपमध्ये काय करायला लागले तुम्ही, तर सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा जो DNA आहे, बरोबर, इथे जो दाखवलाय, आता कन्सिडर करा हा तुमचा खूप मोठा DNA आहे. आता ह्या DNA मध्ये फक्त इथल्या ठिकाणी किंवा दुसऱ्या कलरच्या पेनने दाखवते, फक्त इथे तुमचा काय आहे, हा डिझायर्ड जीन आहे. म्हणजेच हा तुमचा होल DNA आहे. बरोबर, हा तुमचा होल DNA आहे. ह्या DNA मध्ये फक्त इतका तुमचा स्पेसिफिक किंवा डिझायर्ड जीन आहे, तेवढाच तुम्हाला पाहिजेल आहे. पण हा पाहिजेल असताना तुम्ही काय करताय, तुमच्या डोनर सेलकडनं हा पूर्ण DNA घेताय, ठीक आहे. मग आता हा तुम्हाला फक्त एवढाच DNA पाहिजे असेल, तर तुमचं फर्स्ट बायोलॉजिकल टूल तुम्ही बघितलाय, कुठलं, रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स, ठीक आहे. मग रेस्ट्रिक्शन एन्झाइम्सनी काय करणार, तुम्ही हा आयसोलेट केलेला DNA ला कट करणार, ठीक आहे. म्हणजेच काय, रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स ऑल्सो कॉल्ड एज मॉलिक्युलर सीझर्स. तुम्ही घरामध्ये जसं कात्री वापरता, तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल किंवा एखादं कात्रण काढायचं असेल कशामधलं, तर पेपरमधलं ते, तर तुम्ही काय करता, कात्रीचा यूज करता आणि ते स्पेसिफिक कात्रण घेता. तसंच सेम काय करता इथं, तुमचा आता सपोज कन्सिडर करा हा तुमचा एक पेपर आहे आणि त्या पेपरमधलं तुम्हाला एक स्पेसिफिक गोष्ट पाहिजे आहे. मग ती स्पेसिफिक गोष्ट पाहिजे आहे, तर तुम्ही काय करणार, कात्रीचा वापर करणार. तसंच सेम इथे काय करताय, बाय द युजिंग ऑफ युअर रेस्ट्रिक्शन एन्झाइम which is also act as a molecular scissor which cut your DNA at the specific site which create sticky or blunt end. म्हणजेच काय म्हणणार तुम्ही, which is also create sticky or cohesive end. बरोबर, म्हणजेच काय, रेस्ट्रिक्शन एन्झाइम कुठले कुठले बघितले होते आपण, इको R1, त्याच्यानंतर हिंड सेकंड, त्याच्यानंतर बाम H1. हे काय आहेत तुमचे डिफरंट रेस्ट्रिक्शन एन्झाइम विच ॲक्ट ॲट द डिफरंट रेस्ट्रिक्शन साईट. त्यांच्या वेगवेगळ्या रेस्ट्रिक्शन साईट आहेत. म्हणजेच काय, इथे तुम्ही वेगवेगळे रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स वापरून तुमचा एक डिझायर्ड जीन काय करताय, कट करताय. बरोबर, म्हणजेच आता पहिली स्टेप बघितली, कुठली, डोनर सेलमधनं तुमचा हा काय आहे, तुमचा पूर्ण DNA आहे. त्या DNA मधला काय घ्यायचं आहे तुम्हाला, एक फक्त स्पेसिफिक सिक्वेन्स घ्यायचा आहे. मग तो स्पेसिफिक सिक्वेन्स कसं घेणार, बाय द युजिंग ऑफ युअर रेस्ट्रिक्शन एन्झाइम यू कट दॅट DNA ॲट अ स्पेसिफिक साईट. म्हणजेच तुम्हाला काय भेटले, तुमच्या DNA चे तुकडे भेटले. बरोबर,
म्हणजेच काय झालं इथं सांगितलं आहे आयसोलेशन ऑफ डिझायर्ड डीएनए एन्झायमॅटिक फ्रॅगमेंटेशन बाय रेस्ट्रिक्शन एन्झाईम ही झाली तुमची फर्स्ट आणि सेकंड स्टेप. आता तुम्हाला हा तुमचा काय भेटलाय मग डोनर्स डीएनए कडनं एक जीन भेटलाय बरोबर, डिझायर्ड जीन भेटलाय. आता तो डिझायर्ड जीन काय करायचे तुम्हाला तर तुमच्या एका वेक्टर जे तुम्ही बघितलेत वेक्टर कुठले कुठले बघितलेत PBR322 त्याच्यानंतर M13 त्याच्यानंतर बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम हे वेगवेगळे काय होते तुमचे वेक्टर होते. प्लांट मधले बघितलं आपण TI प्लाझ्मिड बरोबर. तसंच हा वेक्टर म्हणजे काय कॅरियर. त्याचं तुम्हाला मी एक एक्झाम्पल पण दिलं होतं की तुम्हाला तुमच्या मित्राला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन सोडायचंय म्हणजेच काय तुमचा मित्र काय करतोय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय. आता तसंच सेम इथे तुमचा काय आहे हा डिझायर्ड डीएनए. तुमचा डिझायर्ड डीएनए काय करायला लागलाय तुमच्या वेक्टर मध्ये टाकायचंय. मग आता वेक्टर मध्ये टाकायचं असेल तर तुमच्या वेक्टरला पण काय करावं लागेल कट करावं लागेल. वेक्टर म्हणजेच काय तुमचा परत प्लाझ्मिड. प्लाझ्मिड म्हणजेच काय इट इज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल पार्ट ऑफ युअर डीएनए. मग त्या एक्स्ट्रा क्रोमोझोमल पार्ट ऑफ डीएनए म्हणजेच तुमच्या वेक्टरला पण तुम्ही बाय द युजिंग ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम तुम्ही कट मारणार. इथे एक मेन इम्पॉर्टंट पॉइंट आहे जे रेस्ट्रिक्शन एन्झाईम तुम्ही इथे वापरलात फॉर युअर कटिंग ऑफ युअर डिझायर्ड डीएनए दॅट द सेम रेस्ट्रिक्शन एन्झाईम यूज फॉर द कट ऑफ दॅट वेक्टर डीएनए. कळते म्हणजे इथे जे रेस्ट्रिक्शन एन्झाईम वापरतात तिथे पण तेच रेस्ट्रिक्शन एन्झाईम वापरून तुमचा सर्क्युलर वेक्टर डीएनए तुम्ही कट करताय फॉर द प्लेसिंग ऑफ युअर डिझायर्ड डीएनए. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे हा तुमचा जो डीएनए डिझायर्ड डीएनए तो तुम्हाला इथे चिटकवायचा किंवा जॉईन करायचा बरोबर. मग इथे हा कट झाला म्हणजे हा ओपन झाला. आता ओपन झालाय तर इथे तुमचा हा काय आहे डिझायर्ड जीन तुम्हाला इथं जॉईन करायचं आहे. म्हणजे काय वापरणार तुम्ही डीएनए रेप्लिकेशन मध्ये बघितलाय तुमचा जो रेप्लिकेशन फॉर्क मधला लॅगिंग स्ट्रँड असतो तो लॅगिंग स्ट्रँड काय होतो डिस्कंटिन्युअस असतो. त्याला जॉईनिंग करण्यासाठी तुम्ही कुठला एन्झाईम वापरता डीएनए लायगेस. तसंच सेम इथे पण तुम्ही काय वापरताय डीएनए लायगेस फॉर द जॉईनिंग ऑफ युअर डिझायर्ड डीएनए आणि तुमचा वेक्टर मॉलिक्यूल बरोबर. तुम्ही बांगडी चिटकवताना जी लाख वापरता बरोबर, बांगडी चिटकवायची असेल किंवा एखादी गोष्ट चिटकवायची असेल तर काहीतरी ग्लू वापरता किंवा स्टिकी सबस्टन्स वापरता तुमचं जे फेविकॉल ते नाही. तिथे सेम डीएनए लायगेस तसंच रोल ऍक्ट करतो म्हणजे इट जॉईन्स युअर डिझायर्ड डीएनए इनटू युअर वेक्टर मॉलिक्यूल. ठीक आहे. मग ह्याला काय म्हणणार आता ह्या तुमच्या वेक्टर मॉलिक्यूल मध्ये काय आलाय तुमचा डिझायर्ड डीएनए आलाय म्हणजे तो काय झाला आता कायमेरिक झाला. कायमेरिक म्हणजे काय तिथे एकच एका वेक्टरचाच डीएनए का नाही तर तिथे दोन आलेत बरोबर. तुमचा हा डीएनए आणि वेक्टर मॉलिक्यूल म्हणून त्याला म्हणायचं रिकॉम्बिनंट वेक्टर किंवा रिकॉम्बिनंट डीएनए. ठीक आहे. इथपर्यंत कळलं म्हणजे ही झाली तुमची थर्ड स्टेप बरोबर. इथे आपण इन्सर्शन बघितलं इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इनटू युअर क्लोनिंग वेक्टर. ठीक आहे. आता थर्ड स्टेप काय आहे आता हा तुमचा रिकॉम्बिनंट वेक्टर तुम्हाला भेटलाय. आता हा रिकॉम्बिनंट वेक्टर तुम्हाला टाकायचे तुमच्या कॉम्पिटंट होस्ट सेल मध्ये. ठीक आहे. म्हणजेच कॉम्पिटंट होस्ट सेलचं आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं इशेरिशिया कोलाई. त्याचं शॉर्ट फॉर्म काय आहे ई कोलाई. मग त्या ई कोलाई मध्ये काय करणार तुम्ही तर त्याच्यावरती एक मेथड्स असतात वेगवेगळ्या. त्या मेथड्सवरनं त्याची सेल वॉल काय केली जाते पोरस केली जाते आणि त्या पोरॅसिटीनी तुमचा हा रिकॉम्बिनंट डीएनए जो आहे तो तुमच्या होस्ट सेल म्हणजेच कुठली बॅक्टेरियाची होस्ट सेल ई कोलाई एक्झाम्पल घ्या त्या होस्ट सेलमध्ये तुम्ही तुमचा डीएनए इन्सर्ट केलाय किंवा ट्रान्सपोर्ट केलाय मग त्याला काय म्हणायचं ट्रान्सफॉर्मेशन. पण नेक्स्ट स्टेप आहे तुमची सिलेक्शन ऑफ युअर ट्रान्सफॉर्म सेल्स इनटू द होस्ट सेल. आता ट्रान्सफॉर्म कसं त्यांना सिलेक्ट कसं करणार ज्या ट्रान्सफॉर्म तुमच्या काय आहेत ह्या रिकॉम्बिनंट डीएनए काय करायला लागलाय तुम्ही तुमच्या होस्ट सेलमध्ये ट्रान्सफॉर्म केलाय बरोबर. आता त्या ट्रान्सफॉर्म सेल सोबत तुमच्या बॅक्टेरियल कल्चरमध्ये काय होणार तर नॉन ट्रान्सफॉर्म सेल पण प्रेझेंट असणार. कारण काय तुम्ही हे जरी असेप्टिक कंडिशनमध्ये जरी केला तरी तुमच्या सोबत काय व्हायला लागल्यात एअरमधल्या दुसऱ्या बॅक्टेरिया पण तिथे जाऊन कंटामिनेट करतात. मग आता तुम्हाला फक्त तुमचं काय पाहिजे ट्रान्सफॉर्म होस्ट सेल किंवा यू वॉन्ट युअर डिझायर्ड प्रोडक्ट. मग तो कसा भेटवणार डिझायर्ड प्रोडक्ट तर तुमच्या वेक्टरमध्ये मी तुम्हाला सांगितल्या होत्या की वेगवेगळ्या काय आहेत
कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट आहेत किंवा त्यांच्या वेक्टर किंवा तुम्ही असं वेक्टर कन्स्ट्रक्ट करता की त्यांच्यामध्ये सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजेत. कुठल्या कुठल्या? तर इट हॅव्हिंग ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन किंवा ओरिजिन साईट, देन इट हॅव्हिंग द रेजिस्टन्स मार्कर जीन आणि त्यांच्या रेस्ट्रिक्शन साईट्स. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज काय पाहिजेत तुमच्या वेक्टरमध्ये प्रेझेंट पाहिजेत. म्हणजेच काय, आता सपोज ही तुमची काय आहे, एक ट्रान्सफॉर्म बॅक्टेरियल सेल आहे. म्हणजेच ही बॅक्टेरियल सेल तुम्ही काय करताय, एका मीडियावरती टाकताय. मग त्या मीडियामध्ये काय टाकणार तुम्ही, तुमचा एक स्पेसिफिक अँटीबायोटिक टाकणार. त्याच्यामध्ये काय आहे, कन्सिडर करा एम्पिसिलिन. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये फक्त तुमचा जो रिकॉम्बिनंट प्लाझमिड आहे त्याचीच फक्त ग्रोथ होणार आणि बाकीच्यांची जी ग्रोथ जरी झाली तरी ते काय असणार, नॉन ट्रान्सफॉर्म असणार किंवा तुमचा जो रिकॉम्बिनंट प्लाझमिड आहे तो त्या सेलमध्ये नसणार. म्हणजे यू कॅन डिफरन्शिएट हेअर फ्रॉम युअर ट्रान्सफॉर्म सेल इंटू द नॉन ट्रान्सफॉर्म सेल. कळते? मग नेक्स्ट स्टेप आहे तुमची. आता तुम्हाला त्या ह्याचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याचा कॉपी नंबर वाढवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो वाढवलेला कॉपी नंबर आहे त्याचं काय करायचं, नंतर ऑब्टेन युअर डिझायर प्रोडक्ट इनटू द हाय अमाऊंट. बरोबर. त्याच्यानंतर त्याचं डाऊनस्ट्रीम करायचं आहे. म्हणजेच तुमचा जो भेटलेला प्रोडक्ट आहे त्याचा प्युरिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे. हे झालं तुमच्या स्टेप्स ऑफ युअर RDNA टेक्नॉलॉजी. पहिली आहे आयसोलेशन, दुसरी आहे ट्रान्सफर इन्सर्शन ऑफ युअर फॉरेन जीन इंटू युअर क्लोनिंग वेक्टर, देन ट्रान्सफर इंटू द कॉम्पिटंट होस्ट सेल. त्याच्यानंतर चौथी आहे सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल, पाचवी आहे मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल आणि सिक्स्थ आहे तुमची एक्सप्रेशन ऑफ युअर ऑब्टेन डिझायर्ड जीन प्रोडक्ट. हे झालं तुमच्या स्टेप्स. ह्या सगळ्या मेन स्टेप्स आहेत तुमच्या RDNA टेक्नॉलॉजीच्या. इथंपर्यंत तुमचा चॅप्टरचा अर्धा पॉईंट संपलेला आहे किंवा अर्धा चॅप्टर संपलेला आहे. तुमच्या 12वीच्या चॅप्टरमध्ये दोन्ही चॅप्टर इन्क्लुडेड आहेत. इथंपर्यंत तुमची प्रोसेस झालेली आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा ॲप्लिकेशन, म्हणजे तुमच्या बायोटेक्नॉलॉजीचे ॲप्लिकेशन काय काय आहेत. पण हे ज्याला समजते त्याला बायोटेक्नॉलॉजी समजते आणि हे समजायला तुम्हाला तुमचा जो प्रिव्हियस लेक्चर्स आहेत जे बायोलॉजिकल टूल, व्हॉट इज मीन बाय PCR, रेस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणजे काय, त्यांचं फंक्शन काय, क्लोनिंग वेक्टरच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत आणि होस्ट सेल म्हणजे काय, हे समजायला पाहिजेत. आणि इथे मेन आहे ते तुमचा एक डिझायर्ड जीन कसा भेटतो. आता तुम्ही एक्झाम्पल घ्या इन्सुलिन. जर तुम्ही इन्सुलिनचं जीन एक डिझायर्ड जीन तुम्हाला काय करायचं आहे, रिकॉम्बिनंट करायचं आहे किंवा रिकंबाईन करायचं आहे दुसऱ्या वेक्टरसोबत, तर त्याची प्रॉपर्टी पण तुम्हाला ॲज इट इज भेटली पाहिजे. म्हणून तुम्ही काय करता, त्याची डाऊनस्ट्रीम प्रोसेस म्हणजे त्याचं एक्सप्रेशन चेक करता. नाहीतर एखाद्या पेशंटला दिलात तुम्ही इन्सुलिन आणि तिथे त्याचं ग्लुकोज मेटाबॉलिझम जर होतच नसेल तर ते माणूस, तो पेशंट राहील का जिवंत? नाही राहणार. म्हणून काय, तुमचा एक डिझायर्ड जीन त्याचं एक्सप्रेशन पण दाखवलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसमधून जेव्हा एखादा जीन जातो तेव्हाच तुम्ही त्याला म्हणता रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात आपण व्हॉट आर द ॲप्लिकेशन ऑफ युअर बायोटेक्नॉलॉजी.